अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी लगत असलेल्या शिंदोडा खुर्द ते तळेगाव ठाकूरपर्यंत सुमारे 6 किलोमीटर अंतरावरील बायपास मार्गाचे काम सध्याच्या स्थितीत अंतिम टप्प्यात असून हा बायपास मार्ग येत्या 2 महिन्यातच वाहतूकदारांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग यांनी दिली आहे। हा बायपास मार्ग अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या जड वाहतुकीसाठी पर्याय ठरणार आहे। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गुरुकुंज मोझरी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून सर्वत्र नावलौकिक असणारे स्थळ असून मोठ्या प्रमाणात येथे भाविकांची वर्दळ असते। यामुळे अनेकदा येथे अपघात झाले आहे। अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी या मार्गावरील जड वाहतूक बायपास मार्गे वळविल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल। 6 किलोमीटर अंतरावरील या बायपास मार्गाकरिता सुमारे 52 कोटी रुपयांचा खर्च होणार असून अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतुकीचा ताण तसेच जड वाहतूक बायपास मार्गे वळविण्यासाठी हा पर्याय असू शकतो। गुरुकुंजातील पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षी भाविक लाखोच्या संख्येने गुरुकुंजात राष्ट्रसंताला मौन श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता दाखल होत असतात। शिवाय महासमाधी हे भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने येथे मोठ्या प्रमाणात सदैव वर्दळ असते। यामुळे येथे अनेकदा अपघातही झाले आहे। याला पर्याय म्हणून शिंदोडा खुर्द ते तळेगाव ठाकूर असा बायपास मार्ग तयार करण्याचे काम सध्याच्या स्थितीत अंतिम टप्प्यात असून लवकरच या मार्गावरील धावणाऱ्या गाड्या तसेच जड वाहतुकीस पर्याय ठरणार आहे। जनसमर्थन न्यूज तिवसा अमरावती। प्रशांत पोहाणे, प्रोजेक्ट मॅनेजर दृष्टी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड। आणि आमचा एक मोझरी बायपासचा रोड प्रोजेक्ट चालू आहे। 4 लेनिंगचं वर्क आहे आणि यामध्ये एक व्हीओपी, एक एसव्हीओपी आणि 12 बॉक्स कन्वर्ट आहेत। ऑलमोस्ट सर्व काम जवळपास 90% पर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि येत्या 2 महिन्यापर्यंत हे पूर्णतः कंप्लीट होईल। आणि मोझरीला एक नवीन रोड आणि बायपासवरून मोझरी टाउन मध्ये जी होणारी कंजेशन आहे ते बऱ्यापैकी कमी होईल आणि त्यामुळे तिथे जो मोठा महासमाधीच्या वेळेसचा एक मोठा कार्यक्रम असतो, 2-2.5 लाख लोक जमतात तिथे श्रद्धांजली द्यायला आणि त्यामुळे लोकांची अडचण असल्यामुळे तिथल्या लोकांची मागणी पण होती। त्यानुसार हा एक 6.1 किलोमीटरचा हा 4 लेनिंग रस्ता मोझरी बायपास म्हणून आता चालू होतो आहे। काही दिवसातच आपण याचा आनंद घेऊ शकाल।